मी इतकी सोशिक आहे, समजूतदार आहे, सगळ्यांना सांभाळून घेते, घर एकत्र ठेवायचा प्रयत्न करते आणि सगळे मला फसवतात. आता मला आजी व्हायची इच्छा आहे आणि संचिता इतकं खोटं बोलली माझ्याशी. आता मी इंगा दाखवते ना, तुम्हाला माझी किंमत नाही ना, मी पण किंमत ठेवणार नाही यांची. यांना पटो किंवा न पटो, मी सुजितचं दुसरं लग्न करणार म्हणजे करणारच. हॅलो हॅलो सुमी. हाय शालू, कसा काय फोन केलास? अगं तुझी एक मैत्रीण होती ना, गेल्या आठवड्यात आपल्याला भेटलेली. कोण ग? तिचा नवरा बघ हायकोर्टात वकील आहे. अच्छा, सुसी. सुसी? अगं तिचं नाव सुवासिनी आहे, पण तिला सुसी म्हणून घ्यायला आवडतं. अच्छा अच्छा. बरं ते जाऊ दे, ती तुला कशी काय अचानक आठवली? तिची मुलगी आहे ना लग्नाची, म्हणजे असं ती बोलत होती. अगं तिचं लग्न आधीच ठरलंय. जेव्हा ती लंडन मध्ये होती ना, तेव्हा एका आफ्रिकन मुलाशी तिचं लग्न ठरलं. हो का? पण काय ग, तू आज का चौकशी करते तिची? अगं काही नाही, माझ्या मावस बहिणीच्या चुलत दिराचा मुलगा होता, त्याच्यासाठी मुलगी बघतायत, म्हणून मी म्हटलं की ही आहे ओळखीची, कोणी असेल मुलगी तर सांगा मला. ओके चल, बाय बाय. हो हो चल, ठेवते मी फोन. अचानक कसा काय फोन केला हिने? हिने माझं बोलणं ऐकलं की काय? या मम्मा अचानक कुठून आल्या? शे, मला इथून सटकायला हवं, नाही तर यांना माझा प्लॅन कळेल. ही संचिता एवढ्या रात्री कुठे चालली आहे? हे थांब, कुठे निघाला तू? आज जायला अलाउड नाहीये. मला या घरी बोलवलंय. कोणी बोलवलंय? सगळे चोर ना असंच म्हणतात. आज जायचं नाहीयेस तू, चल निघ इथून. काय बोलला? म्हणजे ह्या कपड्यावरनं तुला का मी चोर वाटतोय का? ह्या घराच्या मालकीन आहेत ना, त्या मालकिनीने मला बोलवलंय. मला जाऊ दे. ए नाही बोललो ना, आज जायचं नाहीयेस. जातोयस की पोलिसांना बोलू? अरे मला जाऊ दे म्हटलंय ना. नाही जायचं. थांब. बाळू बाळू बाळू, का चाललंय? आणि कोण आहे हा? बघा ना मॅडम, हा आज शिरत होता, अडवलं तर म्हणतोय मालकीनबाईंनी बोलवलंय मला. आता शालिनी मॅम कशाला बोलवतील याला? हा ना नक्कीच चोर आहे. हे चोर कोणाला ए, म्हणतो? ए, 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 शांत बसा. आणि तू शांत बसा आधी. सिक्युरिटी आहे तो आमचा, त्याची ड्युटी करतोय तो. बाळू, तुला मम्मानी बोलवलंय, तू जा, मी बघते याच्याकडे. ठीक आहे मॅडम. हा. काय रे, कोण आहेस तू? इथे आमच्या बंगल्यात कशाला आलास? मूर्ख का रे? बाहेर थांबायला सांगितलं होतं ना मी, इथे कशाला आलास तू? चुकलं माझं मॅडम, पण एवढं मोठं घर बघायला चान्स कधी मिळणार, म्हणून घेतला आपलं चान्स. पण मॅडम मला एक कळत नाही, सण नाही, एखादी तीत नाही, मग तुम्ही मला बोलवलंच कशासाठी? तुमचं झालं असेल तर सांगू. हा. ऐका, कळलं? हो मॅडम. अहो काय बोलता हे तुम्ही? हे बघा, हे असलं आम्हाला काय जमणार नाही. असलं पवित्र काम आम्ही कधी करत नाही. आत्ता करशील? आता ही लक्ष्मी येते म्हणल्यावर नाही कशाला म्हणायचं. करतो तुमचं काम. हा. निघ आणि उद्या वेळेवर ये. हो मॅडम. मणीसर, मणीसर उठा, किती वेळ झालाय बघा, उठा चला. उठा. मणीसर काय झालं?
असं का बघताय? मणीसराव काय झालंय? कुठे तंद्री लागलीये तुमची? तंद्री नाही लागली स्वानंदी. उठता बसता माझं चित्त जिच्याकडे असतं ती सकाळी सकाळी दिसली मला. त्यात जवळून बघतोय त्यामुळे ती अजूनच सुंदर दिसते. तुमचा फोन वाजतोय. माझा फोन? स्वानंदी, लाड पुरे झाल्या, उठा आणि आवरा. मी तुळशीची पूजा करायला चाललीये. मी आले की मग आपण एकत्र नाश्ता करूयात. ठीक आहे. ही स्वानंदी आज तुळशीची पूजा करणार म्हणाली होती. बाळूला फुलं सुद्धा आणायला सांगितली होती तुम्ही. म्हणूनच मी सगळा प्लॅन केला आहे. कुठे राहिली ही? ये बाई लवकर. आली. तुळशीमध्ये तुझी पूजा करायला बऱ्याच दिवसांचा गॅप झालाय. त्यासाठी प्लीज मला माफ कर. पण तुला तर माहितीच आहे ना, गेल्या काही दिवसात आमच्या आयुष्यात काय काय घडतंय ते. आत्ता कुठे सगळं निवळतंय. तुझी कृपा आमच्यावर असू दे. कुठलाही त्रास आणि संकट आमच्या आयुष्यात येऊ देऊ नको. स्वानंदी, काय झालं? स्वानंदी थांबा, तिथे थांब. ओरडू नको. हळू. पंकज, सावकाश सावकाश. इकडे या, मागे या, मागे या, सावकाश. पण हा साप आला कुठून? माहिती नाही मॅडम. मी पूजा करत होते. डोळे उघडले तर साप होता. काय आरडाओरडा चाललाय तुमचा? एक शांतपणे मणी गलवना साप. तुम्ही शांत राहा, शांत राहा. बाळू
बाळू बाळू बाळू. काय झालं मॅडम? काय झालं काय? साप आला इकडे. घालव याला, घालव, घरात येईल तो. कोणाला तरी बोलाव आणि घालव याला. माझ्या ओळखीचा एक सर्पमित्र आहे, त्याला बोलून घेतो, येईल तो लगेच. हा लगेच फोन लाव. मणी घालवण्या सापाला घराचे कोणतरी चावेल. मला भीती वाटते. साप. तुम्ही एक काम करा, तुम्ही या आतमध्ये जा. बाळू, सर्पमित्र आल्यानंतर मला लगेच बोलव आणि तू सुद्धा इथे थांबू नको, लांबून बघ. लक्ष ठेव त्याच्यावर. पाणी पटकन. स्वानंदी हे घे. पाणी. सावकाश स्वानंदी, हे बघा, इतकं घाबरण्यासारखं काही झालेलं नाहीये. तो काही साप चावला नाही तुम्हाला. तुम्ही फक्त जवळून बघितला आणि साहजिक आहे, इतक्या जवळून साप बघितल्यानंतर मनात भीती बसू शकते. स्वानंदी, सावर स्वतःला काही झालेलं नाहीयेच. आणि असं घाबरून कसं चालेल तुला? हे बघ, तू घाबरलीस ना तर बाळ सुद्धा घाबरणार. आई शूर असली ना की बाळ सुद्धा शूर होतो. आणि तू शूर आहेस ना, माझी शूर मुलगी आहेस ना तू. तो साप चावला असता तर? नका विचार करू असा. आपण आता आपल्या खोलीत आहोत की नाही, सेफ आहात तुम्ही. ओके आई, मी लहानाचा मोठा झालो या घरात. आजपर्यंत मी ते साप काय भटका कुत्रा सुद्धा आतमध्ये आलेलं बघितलेलं नाहीये. मुंबई सारख्या शहरात इतक्या गजबजलेल्या अवस्थेत साप कसा येऊ शकतो हा प्रश्न पडलाय मला. मी पण तोच विचार करते की साप आला कसा. काय झालं मॅडम? स्वानंदीची किंचाळी ऐकून घरातले सगळे तिथे आले होते, पण संचिता मात्र आली नव्हती. का? म्हणे मी आले. हा, आता तू कुठे चालली? तू हिला सांभाळ, मी आले. तू आई आले. आई पण ना, शांत व्हा, रिलॅक्स. हे का, एवढ्यात सगळी आवराआवर झाली? इतकं नीट नेटकं कोणीतरी मुद्दाम. बाळू, ए बाळू, काय झालं मॅडम? तुझा तो सर्पमित्र इतक्या लवकर आला आणि घेऊन गेला सापाला? नाही मॅडम, तो इतक्या लवकर कसा येईल? मग साप मनाने पळून गेला? नाही मॅडम, ते तुम्ही आत गेल्यावर ना संचिता मॅडम आल्या होत्या, त्यांच्या ओळखीचा निघाला तो सर्पमित्र. काल पण आला होता तो गेट जवळ, त्यानेच सापाला नेलं. कुठे गेला? म्हणजे तो सर्पमित्र आणि संचिता, त्यांना थँक्यू म्हणायला हवं ना आपल्याला. आत्ताच गेट बाहेर गेले ते. इथून? हो. पैसे घे आणि गावी जाऊन ऐश कर. अच्छा, म्हणजे तो साप तिथे संचिताने मुद्दामून ठेवला होता या माणसाच्या मदतीने. म्हणजे हा सर्पमित्र नाहीये, संचिता मित्र आहे. मी नाही सोडणार याला. 5-6 महिने मुंबईत फिरकू सुद्धा नका. 5-6 महिन्यांनी सगळं थंड झाल्यावर या. आलात तरी बरे, नाही आलात तर उत्तम. ठीक आहे? बरं, ठीक आहे. हा, जा. 1 मिनिट. खरं सांग, कोण आहे हा माणूस? कशाला पैसे दिलेस त्याला? मॅम हा सर्पमित्र आहे. आपल्या घरी साप सापडला म्हणून मी त्याला कॉल केला होता. तो जवळच होता म्हणून लगेच आला आणि तो लवकर आला
त्याने साप पकडला म्हणून मी त्याला पैसे दिले मॅम. आता तू बोल, कोण आहेस तू? कशाला इथे आला? कसले पैसे घेतले असते? ओ ते मॅडम बोलते ती बरोबर आहे. त्यांनी मला फोन केलता आणि मी साप पकडायला चालतो आणि आता साप घेऊन जंगलात सोडायला चाललोय. जंगलात नाही, तू आता पोलीस स्टेशनला जाणार. खरं खरं बोल, कोण आहेस? पोलीस स्टेशनला? अहो नको नको, ह्याच्यात माझी काहीच चूक नाही. अहो मॅडम, आम्ही गरीब सापाचा खेळ करतो. त्या मॅडमनी मला फोन केला आणि मला बोलवून घेतलं आणि सापाची मागणी केली. मी नाही म्हणलं होतं आधी, पण आम्ही गरीब. त्या मॅडमनी मला पैसे दिले आणि पैशाची गरज होती म्हणून मी तयार झालो आणि त्या तुळशीपाशी साप सोडला. ह्याच्यात माझी काहीच चूक नाही. ह्या मॅडमनी सांगितलं तसंच मी केलं. सापाला आणि नागाला तुम्ही देव मानता ना? आज त्यालाच तुमच्या पापामध्ये सहभागी केलात तुम्ही. लाज नाही वाटत तुला? खरं तर ना मी, पण तोच तुला योग्य शिक्षा दे. आमचे हात दगडाखाली सापडलेत ना म्हणून गप्प आहे. आता निघ इथून. माझी चूक झाली मॅडम. निघ म्हटलं ना. एग्रीमेंट मी केलेलं नाहीये, मणीने केलंय. त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. माझ्या मुलीच्या केसाला धक्का जरी लागला ना तर मी काय करू शकते याची तुला कल्पना सुद्धा नाहीये. आणि ही माझी शेवटची वॉर्निंग आहे तुला. अहो, आपल्या राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा वैयक्तिक पातळीवर आपण मित्र आहोत की नाही? घाटगे साहेब, काळजी करू नका. सहकुटुंब तुमच्या चिरंजीवांच्या लग्नाला आम्ही येऊ. हो, बरं ठेवू का फोन? हा, झाला फोन? नाश्ता करायला चला. हा. मी काय म्हणते, तुम्ही ना सकाळी लवकर उठा आणि आपल्या लॉन मध्ये वॉक करत जा. सतत काम, ऑफिसचे फोन, सतत दौरे, तब्येतीकडे दुर्लक्ष होतं तुमचं. मी काय म्हणते, काल मी म्हणाले ते काय काय म्हणालात तुम्ही काल? तुम्ही काही विचार केला का मी काल काय म्हणाले त्याच्यावर? कसला विचार? मला ना आजी व्हायचंय. संचितावर आता काही माझा भरोसा नाही उरला. आपण सुजितचं दुसरं लग्न लावून देऊया, त्यासाठी तुमची मदत हवी आहे. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? सुजितरावांचं संचिताशी आधीच लग्न झालेलं आहे. आपण समजा दुसरं लग्न लावलं ना तर कायद्याच्या दृष्टीनं तो गुन्हा ठरेल. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? ठीक आहे, मला जे वाटलं ते मी बोलणे. पटलं नाही तर सोडून द्या. एवढं चिडायला काय झालंय? चला नाश्ता करायला. येतो मी. तुम्ही पुढे व्हा. आणि आज शेड्यूल काय तुमचं? आज खूप बिझी आहे मी. 4-5 मीटिंग्स आहेत. नाश्ता झाला की मी जाणार आहे आणि रात्री परत कधी येईन मला माहिती नाहीये. उशीर होईल. बरं बरं, पण त्याआधी नाश्ता करून घ्या. दिवसभर काम करायचा उत्साह राहतो त्याच्याने. हो, तुम्ही जा, तयारी करा, जा लवकर या. मी वाट बघते. हॅलो. हो हो हो, मी कोणाला तरी गाडी घेऊन पाठवते आणायला. नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो हो, नक्की भेटू. ठेवू फोन? बापरे, सुजितला बघायला मुलीकडचे आत्ताच येणार आहेत. आयत्या वेळेस सांगितलं तर मी काय करू? आणि ह्या ना संचिता समोर खांद्यापोळ्याचा प्रोग्राम करू आणि तिची का ओळख करून देऊ की तुम्ही ज्याला मुलगी देणार आहात त्याची पहिली बायको ही. काहीच कळत नाही. सत्येंद्र, हो मॅडम. चहा झाला? नाही मॅडम, मी लगेच बनवतो. मी करते चहा, तू बाहेर जाऊन बाहेर काम कर. आता बघ संचिता, तुझी कशी वाट लावते ते.
गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. म्हणे सदा किती वेळ यार नाश्ता द्यायला. सॉरी साहेब. सदा मूर्ख आहेस का? केवढं गरम येते. सदा सदा किती वेळ आहे? ज्यूस मिळणार आहे की नाही आज? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉम, तू का येऊन आलीस? आज माझ्या हातचा चहा घ्या सगळ्यांनी. नाश्ता ठेवा आणि चहा घ्या पटापट. घे म्हणे. थँक्यू. शालिनी, आज सूर्य कुठल्या दिशेला उगवलाय? आज तुम्ही स्वतः चहा बनवलात? शेवटचा तुमच्या हातचा चहा मी कधी प्यायलो ना मला खरंच आठवायला लागेल. मॉम, चेष्टा म्हणजे पुढे करा आता. आज नवीन चहा पावडर आणली, तिचा चहा छान बनतो म्हणून मी बनवला. ओ घ्या चहा घ्या तुम्ही. तुम्हाला सांगतो सुजितराव, तुमच्या जन्मानंतर शालिनी तुमच्या संगोपनामध्ये एवढ्या व्यस्त झाल्या ना की त्यांच्या हातचा चहा मिळणं दुर्मिळ झालं होतं. सुजित यांचं ऐकू नकोस. यांचं राजकारण डवरे यांचा पायच कुठे टेकतो घरात. उगाच माझ्या बाळाला दोष देताय. तसं नाही. विषय सोडा तो. तुम्ही आता चहा प्या सगळेजण. येस मॉम. सुजित थांब, घे ना चहा. ओके. हा या तुम्ही. अबे मॉम, कमाल झालाय चहा. थँक्यू. वा, अरे खूपच छान सवय आहे चहाची. छान बनवलात तुम्ही. चला, महत्वाच्या मीटिंग्स आहेत, मला जायला हवं. हो चालेल. बाय. सी यू डॅड.